महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत महाविकास आघाडीत महानाट्य रंगले। राज ठाकरेंसह मविया आणि उद्धव ठाकरेंविना काँग्रेसची नवी आघाडी यावरून खडाजंगी सुरू आहे। लोकसभेत काँग्रेसमुळे झालेला फायदा लक्षात घेता उद्धव ठाकरेंना मुंबईत काँग्रेसची साथ हवी आहे, पण राज ठाकरेंशी एकी अंगलट येण्याच्या शक्यतेने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने उद्धव ठाकरेंनाच एक मोठी ऑफर दिली आहे। आघाडी हवी असेल तर राज ठाकरेंची साथ सोडावी लागेल अशी अट ठेवून काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता ही सगळी कोंडी फोडण्यासाठी मवियाचे सर्वेसर्वा शरद पवार ॲक्शन मोडवर आल्याचं कळतंय। त्यामुळे मुंबईत मविया ठाकरे बंधू की काँग्रेसची नवी आघाडी असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो। तर राज ठाकरेंमुळे एकीकडे काँग्रेसची झोप उडालेली असताना शरद पवार मात्र मविया वाचवण्यासाठी आता मैदानात उतरले आहेत। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली आणि त्यांना सोबत येण्याच्या दृष्टीने साकडं घातलेलं, पण राज आणि उद्धव ठाकरेंसह मवियाची मूठ बांधण्याचे पवारांचे प्रयत्न आहेत। यासाठी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं काहीही म्हणणं असलं तरी पवारांनी दिल्लीतून सूत्र फिरवायला सुरुवात केल्याची माहिती आहे। मतचोरी विरोधात एकत्र मोर्चा काढला, मग निवडणूक वेगळी का लढवायची असा पवारांचा सवाल आहे। नेमकी हीच भूमिका उद्धव ठाकरेंची देखील आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे काँग्रेसची बोलणी सुरू आहेत असं समजतंय। ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। त्यामुळे तो मवियानं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। हायकमांडशी चर्चा चालू आहे, वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो जो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात। ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे। एकीकडे राज ठाकरेंना सोबत घेऊन मवियाला आकार देण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न आहेत, तर काँग्रेसची अढी मात्र कायम आहे। राज ठाकरेंना टाळण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना एक मोठी ऑफर दिली। आता एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं राज ठाकरेंसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्याच राज ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे यावं असं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा प्रस्ताव आहे। काँग्रेसच्या या ऑफरमुळे उद्धव ठाकरे भावाचा हात सोडणार की मित्रालाच हात देणार हा प्रश्न आहे। महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती। जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे। आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती। आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडीत सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर। इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती। जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे। आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। दुसरीकडे ज्या मनसेवरून महाविकास आघाडीत हे महाभारत सुरू आहे त्यांनी कानावर हात ठेवले आहेत। मवियाशी आपला काही संबंध नसल्याचं सांगत या वादात पडायला मनसेचे संदीप देशपांडे यांनी नकार दिलाय। कोण कुणाशी काय बोलताय याच्याशी मनसेचा संबंध नाही असं सांगत देशपांडेंनी हात झटकले। अर्थात निवडणुकीचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील हे सांगायला देखील ते विसरले नाहीयेत। त्यामुळे आता मनसेची मवियात एंट्री होणार का हा प्रश्न समोर येत असतानाच आता मनसेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे।
कोणता नेता कोणाशी काय बोलतो, मनसे संदर्भात काय बोलतो याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचे नेते राज ठाकरे आहेत आणि राज ठाकरेच घेतील तो अंतिम निर्णय असतो, असंही संदीप देशपांडेंनी म्हटलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.